तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या माझी युट्यूब चॅनलमध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर आत्ता आपण आहोत हम्पीमध्ये ॲज युजल. आज आहे दिवस तिसरा आणि या सिरीजचा भाग तिसरा. आय नो 2 सिरीजचे भाग खूप मोठे झाले. कालचा तर ह्याच्या आधीचा जो दिवस होता तो खूप मोठा होता आणि तरी पण तुम्ही तो पाहिलात, धन्यवाद. हा व्हिडिओ करायची तशी काही गरज नव्हती, पण असं वाटलं की हम्पीची ट्रिप तुम्हाला पण एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. तुम्ही इथे येत असाल तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी म्हणजे मध्यानंतर आता फक्त आपण हम्पीमधला मार्केट एक्सप्लोर करूया आणि मार्केटसोबतच बाकीच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या तुम्हाला मी दाखवतो. आणि हम्पी बाजार म्हणून एक फेमस जागा आहे, तिथेही आपण जाऊया, थोडी शॉपिंग करूया घरच्यांसाठी आणि मला काय आवडलं तर घेतो. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट अशी देणार आहे की इथे असलेले होमस्टेचे कॉन्टॅक्ट्स मी तुम्हाला देणार आहे. 3 ते 4 होमस्टेचे कॉन्टॅक्ट आणि 1-2 मी रिक्षावाल्याचे नंबर देतो. म्हणजे तुम्ही इकडे येत असाल तर हे बुक करू शकता आणि ते रिक्षा आहे ती तुम्हाला फिरवेल. आत्ता सीझनमध्ये मी आलो आहे त्यामुळे मला थोडं महाग पडतंय, पण जेव्हा ऑफ सीझन असतो तेव्हा तुम्ही आला तर खूप स्वस्त पडेल. होमस्टे अगदी 500-600 पासून स्टार्ट होतात. आम्हालाही तेवढा फारच स्वस्त पडलाय कारण आम्ही तिघांमध्ये शेअर केलाय. तुम्हीही ग्रुपने येत असाल तर स्वस्तात पडेल, एकटा येईल तर थोडा महाग पडेल. चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करूया. मस्त असा सकाळचा नाश्ता झालाय आणि आम्ही इथेच संध्याकाळचा नाश्ता करायचो. आता दुपारी हेवी जेवण करायचं आहे म्हणून आता थोडा लाईट खाल्लं, चहा वगैरे प्यालो. नाहीतर आम्ही इथलाच ऑथेंटिक वगैरे खायचो दर सकाळी. आणि इथे आहे हम्पी बाजार, इकडे एक मंदिर पण आहे मस्त. आज आपण भेट देणार आहोत हम्पीमधील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ म्हणजेच हेमकुंट पर्वत. तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर विरूपाक्ष मंदिराच्या अगदी जवळ वसलेले हा पर्वत हजारो वर्षांची पौराणिक परंपरा जपून उभा आहे. इथे आहे विरूपाक्ष टेम्पल आणि आहे हेमकुंट पर्वत. काल आमचं राहिलेलं हेमकुंट पर्वत, तर आज ते आम्ही जाता जाता हम्पी मार्केटच्या आधी बघायला आलोय. काय आज जायचंय आणि हे खूप मोठं आहे, हे पण अर्धा-1 तास लागेल फिरायला. मस्त, चला सिनेमॅटिकनी बघूया. पौराणिक कथेनुसार पार्वती देवीने भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी याच हेमकुंट पर्वतावर कठोर तपश्चर्या केली होती. देवीच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह याच पवित्र भूमीवर झाला. आता आम्ही हेमकुंटा द्वारमधून आतमध्ये आल्यावर मस्त असा एवढा चढाई आहे आणि इथं विरूपाक्ष टेम्पल आहे. इथून आतमध्ये यायचं आपल्याला आणि असं मस्त फोटोजेनिक लोकेशन, फोटो पण काढूया. या पर्वतावर आजही 30हून अधिक लहान मोठी शिवमंदिरे आणि देवालये यांचे अवशेष दिसून येतात. ही मंदिरे दगडापासून बांधलेली असून ती विजयनगर साम्राज्याच्या सुरुवातीच्या स्थापत्य शैलीचे सुंदर उदाहरण आहे. 14व्या ते 16व्या शतकात हम्पी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती आणि हेमकुंट पर्वत हा त्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवाचा साक्षीदार आहे. आजही येथे उभं राहिलं तर डोळ्यासमोर दिसतं विरूपाक्ष मंदिर, प्राचीन बाजारपेठ आणि तुंगभद्रा नदीचे मनमोहक दृश्य. विशेष म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हेमकुंट पर्वत पर्यटकांचा आवडतं ठिकाण आहे. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा संगम म्हणजेच हेमकुंट पर्वत. इथून मार्केट चालू होतोय आता आणि आपण आता तो एक्सप्लोर करायला चालू करूया. हम्पी केवळ मंदिरे आणि अवशेष नाही तर इतिहासात जिवंत असलेला एक भव्य बाजारपेठ सुद्धा आहे. आत्ता आपण फिरणार आहोत हम्पीमधील प्रसिद्ध हम्पी बाजारपेठ, जिला हम्पी बाजार म्हणून ओळखलं जातं. ही बाजारपेठ विरूपाक्ष मंदिरासमोर सुमारे 750 मीटर लांबीमध्ये पसरलेला आहे आणि विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली काळाची साक्ष देते.
कधी काळी येथे हिऱ्यांचे, मोत्यांचे, सुवर्णांचे, मसाल्यांचे आणि परदेशी वस्तूंचे व्यापार होत असत. हम्पी मार्केट जर फिरायचं असेल तर हा काय एवढा मोठा नाही आहे पण बऱ्यापैकी आहे. गोष्टी मिळतील, कपडे, शूशोभेच्या वस्तू आणि छान छान असे पॉट किंवा आपण मॅग्नेट्स यूज करतो जे फ्रीजला लावतो, जे मॅग्नेट्स यूज करतो ते फ्रीजला, ते पण इकडे मिळतं. आणि भरपूर अशा बॅग्स आहेत. तर या कधी हम्पी मार्केटला आणि एक्सप्लोअर करा. हम्पी बाजारपेठ ही केवळ खरेदीसाठी जागा नाही, तर ती आहे इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा खुला संग्रहालय. हम्पीला भेट दिली आणि हम्पी बाजारपेठ पाहिली नाही तर तुमचा प्रवास अपूर्णच राहील. ओके, एक शर्ट आवडला माझ्यासाठी. शर्ट म्हणजे कुर्ता काइंड ऑफ आहे. तर तो 550 तर बोलतो याचे. आपण बघू कितीपर्यंत देते. हे जे आहे ते मस्त आहे भाई. हे बघ अंकित, वर्ग याच्यावर बसलाय मंडाला. या दोन गोष्टी आवडल्यात मार्केटमधून, एक समूसाठी आणि एक स्वप्नालीसाठी. मम्मी तर काही आरसे वगैरे वापरत नाही, मस्त आहेत. आणि याची मी स्टोरी पण इंस्टाग्रामला टाकेन. जर येत असेल तर घ्या लोकल मार्केटमधून. मस्त असं प्राईस याची, एक 150 आणि एक 100चं आहे. आता हे बोंबलत आलेत. तर हम्पीला येऊन आम्हाला अशा बॅग्स आवडल्या. तर तिघांनी एक एक बॅग घेतले आणि मस्त विरूपक्ष मंदिराच्या जस्ट समोर जो मार्केट चालू होतो तिथेच मस्त बॅग मिळाली. घालून बघू काय. सुडो दे, मस्त आहे. 250 एक बॅगची प्राइस आहे आणि वर्थ आहे. चला, झालंय आता सगळं एक्सप्लोअर करून. आता खायला काहीतरी घ्या, आपल्या रिक्षा पण आले. जाऊया आता, काही स्वीट्स वगैरे पण घेऊया खायला घरी. ते हॉस्पिटलला तर आत्ता आपण आलोय हम्पी बाजारमध्ये आणि इथे चांगल्या प्रकारच्या साड्या मिळतात. तर आपण बघू, आवडलं तर मलाही घ्यायच्या आहेत घरच्यांसाठी. सो नाईस. तर झालंय हम्पी बाजार फिरून. अरे 1 रुपया कमी नाही करत यार, 1 रुपया कमी नाही करत कुठल्याच गोष्टीत, है ना. हमारा चिरंजीवी, मैं चैटिंग करता तेरे साथ तमिल में, पता है ना तेरे को. कन्नड़ है वो, कन्नड़ में अपना एक ही है रे. साउथ हमारे लिए एक ही रहता है. मतलब वो चेन्नई अलग है, अलग है. तर कधी येत असाल हम्पीला तर याला कॉन्टॅक्ट करा. आम्ही ग्रुप टूर पण करतो. जर कोणाला ग्रुप टूर करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. आणि चिरंजीवी को मिलो आके. थँक्यू सो मच. मजा आया. थैंक यू फॉर योर सर्विस. मजा आया. हैप्पी जर्नी. थैंक यू. ठीक है भैया, ठीक है.